कुंकू आणि मंगळसूत्र केवळ दागिने नाहीत. स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलं की आपल्या मनात लगेच एक गोष्ट येते, ही स्त्री विवाहित आहे. पण एक प्रश्न कधी विचार केला आहे का? हजारो वर्षांपासून स्त्रीच्या वैवाहिक जीवनाची ओळख दाखवण्यासाठी याच दोन गोष्टींना इतकं महत्त्व का दिलं गेलं? हाच केवळ दागिन्यांचा विषय नाही. त्यामागे भारतीय समाजाने विवाह, कुटुंब आणि स्त्रीच्या आयुष्याकडे पाहण्याची एक संपूर्ण विचारपद्धती दडली आहे. स्त्री कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावते, त्यामागे केवळ सौंदर्याचा विचार नाही. कपाळाचा मध्यभाग हा चेहऱ्यावर सहज लक्ष जाणारा भाग आहे, त्यामुळे तिथे लावलेलं कुंकू दुरूनही स्पष्ट दिसतं. प्राचीन काळात आजच्यासारखी ओळखपत्र, फोटो किंवा इतर सामाजिक चिन्ह नव्हती, त्यामुळे एखाद्या स्त्रीची वैवाहिक स्थिती सहज ओळखता यावी यासाठी शरीरावर विशिष्ट चिन्हांचा वापर होणं स्वाभाविक होतं. कुंकू त्यापैकी सर्वात स्पष्ट चिन्ह बनलं. मग प्रश्न येतो, कपाळावरच का? आपल्याकडे कपाळाला विचार, एकाग्रता आणि अंतर्मुखतेशी जोडून पाहिलं गेलं. दोन भुवयांच्या मधला भाग विशेष मानला गेला आणि ध्यानाच्या संदर्भातही त्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या भागावर लाल रंगाचं चिन्ह ठेवण्याला केवळ सजावटीपेक्षा अधिक अर्थ प्राप्त झाला. आज आपण त्याकडे प्रामुख्याने सौंदर्य किंवा वैवाहिक ओळख म्हणून पाहतो, पण त्यामागे मन आणि व्यक्तिमत्व यांना प्रतीकाशी जोडण्याची भारतीय पद्धतीही दिसते. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कोणता अलंकार आवडतो ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजेच रोज नवनवीन माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. लाल रंगालाही या सगळ्यात महत्त्व आहे. लाल रंग म्हणजे उत्साह, ऊर्जा, जीवन आणि सक्रियता यांच्याशी जोडला जाणारा रंग. म्हणूनच कुंकवाचा लाल रंग स्त्रीच्या आयुष्यातील सौभाग्य आणि वैवाहिक जीवनाशी जोडला गेला. याचा अर्थ असा नाही की कुंकू लावल्यामुळे शरीरात अद्भुत शक्ती निर्माण होते. महत्त्वाचं म्हणजे एका साध्या रंगाला समाजाने एक ठोस सांस्कृतिक अर्थ दिला आणि तो अर्थ पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवला. आता येऊया मंगळसूत्राकडे. मंगळसूत्र हा फक्त गळ्यात घातलेला दागिना नाही, तर विवाहानंतर स्त्रीच्या आयुष्यात झालेल्या बदलाचं सर्वात ठळक चिन्ह बनला. लग्नाच्या वेळी वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याची प्रथा अनेक भारतीय समाजांमध्ये विवाहविधीचा महत्त्वाचा भाग बनली. त्यामुळे मंगळसूत्राचा संबंध थेट विवाह बंधनाशी जोडला गेला. मंगळसूत्रात काळे मणी का असतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. काळ्या रंगाबद्दल अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ सांगितले जातात, परंतु त्याकडे व्यवहाराच्या दृष्टीने पाहिलं तर काळे मणी आणि सोन्याची रचना एकत्र वापरण्याने दागिन्याला वेगळं सौंदर्य आणि स्पष्ट ओळख मिळते. काळ्या मण्यांची माळ गळ्यात उठून दिसते आणि सोन्याचा भाग तिच्याशी सुंदर विरोधाभास निर्माण करतो. त्यामुळे मंगळसूत्र हे साधं असूनही लगेच ओळखता येणारं दागिनं बनलं. मंगळसूत्राच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हा दागिना शरीराच्या अशा भागावर असतो जो सतत दिसत राहतो. म्हणजेच तो केवळ स्वतःसाठी घातलेला अलंकार नाही, तो समाजालाही एक संदेश देतो, ही व्यक्ती विवाहबद्ध आहे. पूर्वीच्या सामाजिक रचनेमध्ये अशा संकेतांचं महत्त्व खूप मोठं होतं. त्यामुळे मंगळसूत्राला धार्मिक अर्थाबरोबरच सामाजिक अर्थही प्राप्त झाला. याच ठिकाणी या विषयातील एक रंजक गोष्ट समोर येते. कुंकू कपाळावर आणि मंगळसूत्र गळ्यात, दोन्ही शरीराच्या वरच्या भागात. म्हणजे स्त्रीच्या वैवाहिक स्थितीची ओळख तिच्या शरीरावर अगदी सहज दिसणाऱ्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. ही निवड योगायोगाने झाली की विचारपूर्वक, हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. पण ही माहिती इथेच संपत नाही, कारण जर कुंकू आणि मंगळसूत्र स्त्रीच्या वैवाहिक ओळखीशी जोडले गेले तर हातामध्ये बांगड्या आणि पायाच्या बोटात जोडवी का आली? त्यांचं स्थान वेगळं का ठरलं? आणि विशेष म्हणजे या अलंकारांचा संबंध सौंदर्याशी होता की त्यामागे जीवनाशी जोडलेले काही व्यवहार्य विचारही होते? चला तर आपण जाणून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर मिळालं की आपल्याला जाणवेल की आपल्या पूर्वजांनी स्त्रीच्या शरीरावर अलंकार ठेवताना फक्त सुंदर दिसावं एवढाच विचार केला नव्हता. प्रत्येक अलंकाराला एक सामाजिक ओळख, एक सांस्कृतिक अर्थ आणि काही ठिकाणी दैनंदिन जीवनाशी जोडलेली भूमिका दिली गेली होती. आता आपण बघूया बांगड्या आणि जोडवी शरीराच्या या भागांनाच का घातली जाते. हातातल्या बांगड्या आणि पायाच्या बोटातील जोडवी यांचं स्थान अगदी वेगळं आहे. एक हाताच्या मनगटावर असते तर दुसरी पायाच्या बोटात. मग या दोन ठिकाणांची निवड का झाली आणि ती कशा प्रकारे केली? सर्वप्रथम
आपण बांगड्यांकडे पाहूया. बांगड्या हा भारतीय स्त्रीच्या अलंकारांमधला सर्वात जुना आणि सहज दिसणारा प्रकार आहे. हातांची हालचाल होत राहते, त्यामुळे बांगड्याही सतत हलतात आणि त्यातून एक विशिष्ट आवाज निर्माण होतो. पूर्वीच्या घरगुती जीवनात स्त्रीच्या प्रत्येक हालचालीशी हे किणकिणणारे आवाज जोडलेले असायचे. घरात कुणीतरी काम करत आहे, स्वयंपाकघरात हालचाल होत आहे किंवा एखादी व्यक्ती जवळून जात आहे, बांगड्यांचा आवाज त्या उपस्थितीशी जाणीव करून द्यायचा. आज आपल्याला हा मुद्दा अगदी साधा वाटू शकतो, पण जुन्या काळातील मोठ्या कुटुंब व्यवस्थेत आवाजालाही एक सामाजिक भूमिका होती. प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीची दृश्य माहिती मिळेलच असं नव्हतं. त्यामुळे पैंजण, बांगड्या यासारखे अलंकार शरीराच्या हालचालींना आवाजाशी जोडत होते. यामुळे बांगड्या केवळ हाताची शोभा वाढवणारा दागिना न राहता स्त्रीच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला. पण बांगड्यांमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याचा आकार. बांगडी मनगटाभोवती घट्ट बसते आणि हाताच्या हालचालीसोबत सतत हलत असते. भारतीय परंपरेत शरीराच्या हालचालींना लय आणि सौंदर्याशी जोडण्याची पद्धत दिसते. त्यामुळे बांगड्या म्हणजे स्त्रीच्या हाताच्या हालचालींना अधिक उठाव देणारा अलंकारही ठरतो. विशेषतः काचेच्या बांगड्या प्रकाशात चमकतात आणि हाताची हालचाल अधिक आकर्षक दिसते. म्हणूनच बांगड्यांबद्दल त्या घातल्यामुळे अमुक एक चमत्कारिक परिणाम होतो असा म्हणण्यापेक्षा त्यांचा सौंदर्य, सामाजिक ओळख आणि दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध समजून घेणं अधिक योग्य ठरतं. काही ठिकाणी बांगड्यांना वैवाहिक सौभाग्याशी जोडण्यात आलं आणि त्यामुळे विवाहित स्त्रीच्या अलंकारांमध्ये त्यांना विशेष स्थान मिळालं. आता येऊया पायातील जोडवीकडे. जोडवी हा बांगड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा अलंकार आहे. ती प्रामुख्याने पायाच्या मधल्या बोटात घातली जाते आणि अनेक भारतीय समाजांमध्ये तिचा संबंध विवाहित स्त्रीशी जोडला गेला आहे. पण प्रश्न असा की पायाच्या बोटातच जोडवी का घालावी, हाताच्या बोटात का नाही? तर याचं एक कारण अगदी स्पष्ट आहे. शरीरावर एखाद्या व्यक्तीची वैवाहिक ओळख दाखवण्यासाठी वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळी चिन्ह निर्माण झाली. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातामध्ये बांगड्या आणि पायामध्ये जोडवी. म्हणजे एक स्त्रीच्या संपूर्ण वेशभूषेत तिच्या वैवाहिक स्थितीची अनेक चिन्ह तयार झाली. त्यामुळे एखादी एक वस्तू नसेल तरी इतर अलंकारातून तिची सामाजिक ओळख दिसत राहायची. जोडवीमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूबाबतही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या पारंपरिक भारतीय दागिन्यांमध्ये पायातील अलंकारांसाठी चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला, तर सोन्याचा वापर प्रामुख्याने शरीराच्या वरच्या भागातील दागिन्यांसाठी केला जातो. यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांबरोबरच सामाजिक संकेतांचीही भूमिका होती. त्यामुळे कोणता दागिना शरीराच्या कोणत्या भागावर असावा यालाही एक प्रकारची सांस्कृतिक शिस्त होती. जोडवीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ती दिसायला अतिशय छोटी असली तरी तिचं स्थान अगदी ठराविक आहे. पायाच्या बोटांमध्ये ती सहज लक्षात येत नाही. म्हणजेच कुंकू किंवा मंगळसूत्राप्रमाणे ती प्रत्येकाला लगेच दिसावी असा तिचा उद्देश नव्हता. ती अधिक वैयक्तिक आणि सूक्ष्म स्वरूपाची वैवाहिक खूण होती. म्हणूनच जोडवीला स्त्रीच्या अलंकारांमध्ये एक वेगळं स्थान मिळालं. इथे एक मनोरंजक चित्र तयार होतं. कुंकू सर्वात वर कपाळावर, मंगळसूत्र गळ्यात, बांगड्या हातात आणि जोडवी पायात. म्हणजे स्त्रीच्या शरीराच्या वरपासून खालपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अलंकाराची एक संपूर्ण रचना तयार करण्यात आली. ही रचना केवळ सजावटीची होती का, की तिच्या मागे सामाजिक संदेश देण्याची एक पद्धत होती? चला तर पुढे जाणून घेऊया. याचं उत्तर शोधताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राचीन समाजात कपडे आणि दागिने हे आजच्या फॅशनपेक्षा कितीतरी मोठं माध्यम होते. कोणाचा सामाजिक दर्जा काय आहे, कोणाचं लग्न झालं आहे, कोणत्या समुदायाशी संबंध आहे, कोणता सण किंवा समारंभ आहे, या अनेक गोष्टी वेशभूषेतून समजत असत. त्यामुळे अलंकार म्हणजे त्या काळातील एक प्रकारची दृश्य भाषा होती. बांगड्या, मंगळसूत्र किंवा जोडवी यांचा अर्थ प्रत्येक प्रदेशात आणि समुदायात सारखा नव्हता. त्यांच्या रचना, संख्या, धातू आणि वापराच्या पद्धती बदलत गेल्या. पण एक गोष्ट मात्र समान दिसते. अलंकारांना केवळ सौंदर्य न देता त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ दिला गेला. आणि आता या सगळ्यातला मोठा प्रश्न म्हणजे जर कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या आणि जोडवी यांचं स्थान वेगळं असेल
तर या सगळ्यांना एकत्र जोडणारा धागा कोणता? चला तर ते बघूया. नथ, बाजूबंद आणि 6 अलंकारांमागचं एकत्रित रहस्य काय आहे? सर्वप्रथम नथ. नाकात घातला जाणारा हा छोटासा अलंकार महाराष्ट्राच्या संस्कृतीत तर विशेष ओळख निर्माण करणारा आहे. नथीचा आकार, त्यातील मोती, मणी आणि सोन्याची रचना यामुळे चेहऱ्याच्या मध्यभागाकडे लक्ष वेधलं जातं. म्हणजे कुंकुवाप्रमाणेच नथही चेहऱ्याच्या अशा भागावर दिसते जिथे नजर सहज जाते. त्यामुळे ती फक्त दागिना राहत नाही, तर स्त्रीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा उठाव वाढवणारी वस्तू बनते. विशेषतः लग्न समारंभात नथीला मिळणारं महत्त्व पाहिलं तर तिचा संबंध स्त्रीच्या वैवाहिक जीवनाशी आणि समारंभाच्या प्रतिष्ठेशी जोडलेला दिसतो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये नथीचे प्रकार बदलले. काही नथी मोठ्या, काही लहान, काही मोत्यांनी सजलेल्या, तर काही विशिष्ट प्रादेशिक शैलीच्या असतात. म्हणजेच नथ हा एक दागिना नसून त्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख सांगणारी रचनाही बनली. नथ, कुंकू आणि मंगळसूत्र या तिन्ही गोष्टी शरीराच्या वरच्या भागात आहेत. म्हणजे चेहरा आणि गळा हा स्त्रीच्या ओळखीचा सर्वात सहज दिसणारा भाग बनतो. एखाद्या व्यक्तीला पहिल्याच नजरेत पाहिलं तरी तिची वेशभूषा आणि अलंकार तिच्याबद्दल काही माहिती देतात. त्या काळात हीच अलंकाराची एक प्रकारची सामाजिक भाषा होती. आता येऊया बाजूबंदाकडे. हाताच्या वरच्या भागावर घातला जाणारा बाजूबंद आज फारसा रोजच्या वापरात दिसत नसला तरी प्राचीन आणि पारंपरिक अलंकारांमध्ये त्याचं महत्त्व खूप मोठं होतं. हाताच्या वरच्या भागावर सोनं, चांदी किंवा इतर धातूंचा सुंदर अलंकार घालून हाताच्या रचनेला उठाव दिला जायचा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटच्या टप्प्यात आला आहे. व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कोणता अलंकार आवडतो ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला रोज ऐकायला मिळेल. बाजूबंदाचा एक सुंदर पैलू म्हणजे तो स्त्रीच्या हाताच्या हालचालींसोबत सतत दिसत राहतो. चालताना, काम करताना किंवा एखादी वस्तू हातात घेताना हाताच्या हालचालींमुळे त्याची रचना अधिक उठून दिसते. त्यामुळे हा अलंकार शरीराच्या हालचाली आणि सौंदर्य यांना जोडतो. ज्या काळात कपड्यांपेक्षा दागिने हे व्यक्तिमत्व सजवण्याचं मोठं माध्यम होते, त्या काळात अशा अलंकारांना महत्त्व मिळणं स्वाभाविक होतं. आता एकदा 6ही अलंकार डोळ्यासमोरून आणा. कुंकू कपाळावर, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, हाताच्या वरच्या भागात बाजूबंद, मनगटात बांगड्या आणि पायात जोडवी. ही मांडणी पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते. स्त्रीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना अलंकाराने सजवण्याची एक पूर्ण पद्धत विकसित झाली होती. पण या सगळ्याला रहस्य म्हणायचं असेल तर ते एखाद्या चमत्कारात नाही, तर हे रहस्य आहे ते या अलंकाराने दिलेल्या अर्थामध्ये. एका साध्या लाल ठिपक्याला वैवाहिक आणि सांस्कृतिक ओळख मिळाली. एका मण्यांच्या माळेला विवाहबंधनाचं प्रतीक बनवलं गेलं. हातातल्या गोल बांगड्यांना स्त्रीच्या दैनंदिन हालचालींची लय मिळाली. पायाच्या बोटातल्या छोट्याशा जोडवीला वैवाहिक ओळखीशी जोडलं गेलं. नथीने चेहऱ्याला आणि प्रादेशिक संस्कृतीला ओळख दिली, तर बाजूबंदाने हाताच्या सौंदर्याला उठाव दिला. म्हणजेच हे दागिने तयार करण्यामागे फक्त स्त्रीने सुंदर दिसावं एवढाच विचार नव्हता. सौंदर्याबरोबरच समाजाने तयार केलेली ओळख, विवाह संस्था, कुटुंब व्यवस्था आणि सांस्कृतिक संकेत या सगळ्यांचा त्यात समावेश झाला. म्हणूनच हे अलंकार शतकानुशतके टिकून राहिले. मात्र यामध्ये एक महत्त्वाचा फरक समजून घेणं गरजेचं आहे. या दागिन्यांबद्दल आज अनेक प्रकारचे दावे ऐकायला मिळतात. अमुक दागिना घातल्याने शरीरात अमुक शक्ती निर्माण होते, तमुक ठिकाणी दागिने असल्याने एखाद्या निश्चित शारीरिक परिणाम होतो. अशा दाव्यांकडे पुराव्याशिवाय अंतिम सत्य म्हणून पाहणं योग्य नाही. परंपरेचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीला चमत्काराशी जोडण्याची गरज नाही. खरं तर या अलंकारांची ताकद त्यांच्या साधेपणात होती. एका छोट्याशा चिन्हातून सामाजिक ओळख निर्माण करणं, एका दागिन्याला विवाहाशी जोडणं, प्रादेशिक शैलीतून संस्कृती जिवंत ठेवणं आणि सौंदर्याला सामाजिक अर्थ देणं हीच या परंपरेची खरी वैशिष्ट्ये होती. आणि म्हणूनच सुरुवातीला विचारलेला प्रश्न पुन्हा आठवा. कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी, नथ आणि बाजूबंद यामागचं रहस्य काय? रहस्य हे नाही की या दागिन्यांमध्ये काही अदृश्य शक्ती लपलेली आहे. रहस्य हे आहे की माणसाने साध्या वस्तूंना अर्थ दिला आणि तो अर्थ पिढ्यानपिढ्या जपला. शरीरावर घातलेला प्रत्येक अलंकार एका मोठ्या सांस्कृतिक भाषेचा भाग बनला. आज
काळ बदलला आहे. अनेक स्त्रिया हे दागिने घालतात, काही घालत नाहीत, काही फक्त सण समारंभासाठी घालतात. पण या बदलामुळे या अलंकारांचा इतिहास नाहीसा होत नाही. उलट आज आपण त्यांच्याकडे परंपरेच्या दबावातून नव्हे, तर त्यामागची संस्कृती आणि विचार समजून घेण्याच्या दृष्टीने पाहू शकतो. कारण शेवटी दागिना किती मौल्यवान आहे यापेक्षा एका साध्या वस्तूला समाजाने किती मोठा अर्थ दिला हेच या संपूर्ण परंपरेचं सर्वात मोठं गूढ आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.